नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 4 म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यामधील वारकरी पंथाचे कार्य पाहणार आहोत. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती तर फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. यामध्ये सर्वप्रथम आपण संत नामदेव यांचे कार्य पाहणार आहोत. सुरुवातीला आपण संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले आणि त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट केली आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. यानंतर आपण संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत आहेत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहेत. यानंतर आपण संत एकनाथ यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत आहेत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. अशा प्रकारे आपण वारकरी संप्रदायाचे कार्य या पाठामध्ये पाहिले.